आजचा शतपावलांचा व्हिडिओ आपण चालू करतोय. 10 मिनिटाचा टायमिंग लावलंय. शतपावली करत करत व्यायाम, आहार, वजन का वाढतंय, वजन कमी करायला काय करायचं याची माहिती सांगतो. नवीन लोकांनी फक्त लक्षात घ्या की बरेच व्हिडिओ आहेत आपले, वेगवेगळी माहिती असते. त्या माहितीबरोबर तुम्ही फक्त ऐकू नका तर करा. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे तर व्यायाम आणि हालचाली हे खूप गरजेचं आहे. पण आता काय झालं, हल्ली एक फॅड भरपूर झाले की जो तो उठतोय की तुम्हाला म्हणतो हे औषधं घेतलं पाहिजे, हे प्रॉडक्ट घेतलं पाहिजे. याचा काहीच संबंध नाही. हे घेतलं पाहिजे हे आपल्यावरती कुणी सांगितलं बर्डन द्याल त्यांनी. आपण घरचं खाऊन सगळं काही म्हणजे मॅनेज करू शकतो. आपलं वजन, पोट यातला काही संबंध नाही. आणि मग ती भीती एवढी घातलेली असते की आपण व्यायाम करायचं हे डोक्यातूनच काढतोय. त्याच्यामुळं आपल्याला नको तो त्रास चालू होतोय. त्यामुळं तुमचं जे काही वजन वाढलेलं आहे, जे काही पोट सुटलेलं आहे, पोट वाढलेलं आहे, ह्याला कारणीभूत दुसरं कोण काही नाही, आपल्या सवयी. फक्त सवयी. खाण्यापेक्षा सवय बदला. सवय बदलली की आपण ऑटोमॅटिक बदलतोय. आपल्या बॉडीला काय द्यायचं काय नाही द्यायचं आणि जे काय खायचं आहे ते सगळं बंद करायची गरज नाही. फक्त प्रमाण हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. प्रमाणात खायचं आहे. तुम्हाला गोड खावडतंय खावा, पण प्रमाणात. पण त्यावेळेला प्रोटीन आणि फायबर पण शरीराला गेलं पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही बॅलन्स्ड डाएट करणार त्यावेळेस तुम्हाला 100% रिझल्ट चांगला येणार. तुमची लाईफस्टाईल बदलणार आणि तुमचं जे काही वजन कमी होतंय किंवा वाढतंय हे तुम्हाला स्वतःला कळणार. तुम्हाला की मी काय केल्यामुळं मला काय होतंय आणि मी काय नाही केल्यामुळं मला चांगलं वाटतंय किंवा माझं सिस्टम बिघडते हे स्वतःला कळतं. पण ते तेवढं आपण बघत पण नाही. आपल्याकडं दिवसभरामध्ये जे काय आपण खातोय त्या जेवणामध्ये फक्त भाजी आमटीमध्ये प्रोटीन आणि फायबर येत आहे का हे बघायचं आहे. प्रोटीन खूप गरजेचं आहे. जेवढं वजन आहे, म्हणजे समजा आता आपलं 80 किलो वजन असेल तर 80 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. शरीराला किती ग्रॅम? 80 ग्रॅम. जेवढं वजन जेवढं किलो तेवढं ग्रॅम, म्हणजे एका किलोला 1 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. मग ह्याचा बॅलन्स आपल्याला कसा करायचा तर आहारातून करायचा, घरच्या आहारातून. समजा तुमचा गोल मोठा असेल तर तुम्ही सपोर्टला व्हे प्रोटीन घेऊ शकताय. वेट लॉसच्या कुठलेही प्रोडक्ट घ्यायची गरज नाही. प्रोटीनचा बॅलन्स जमला की तुमचं वेट लॉस व्हायला व्यवस्थित चालू होतं. नको असणारं नाहीतर आहेत ते पण कमी होतं असं नाही. एक्स्ट्रा जे ते हळूहळू होते. पण आपल्याला पण काय झालं आहे, एवढी गडबड करतो की बस लय गडबड करतोय. म्हणजे जे त्याला सुट्टीच देत नाही की मला महिन्यात किती किलो कमी होणार. तुमचं वाढलंय किती किलो, तुमचं वय किती वर्ष झाले आत्ता, तुम्ही तेवढी महिने तर द्या, वर्ष नाही. समजा तुमचं 40 वर्ष असेल वय आत्ता तर 40 महिने तर द्या ना. त्याला सवय लावा. 40 महिन्याची तर सवय लावा. लाईफस्टाईल बदलायची, मग ऑटोमॅटिक रिझल्ट यायला चालू होईल. 100% रिझल्ट यायला चालू होईल. कारण आपण जर तसं नाही केलं तर मग तुमच्या घरात येऊन बसतात लोक, हे घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे की दुसऱ्याला रिझल्ट आला म्हणून आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे असं डोक्यात घेऊ नका. आपण आपल्या घरात सगळी एकसारखी दिसतो का हो? आपल्या हाताची बोटाच्या रेषा सगळ्यांच्या एकसारख्या आहेत का हो? मग एखाद्याचं 5 किलो 10 किलो 15 किलो 20 किलो वजन कमी झालं मग त्यांना सांगायचं का आमच्यात एवढं वजन कमी झालं, तुम्ही हे खावा? काय संबंध? पण त्याच्याकडून काय करून घेतलं सा, त्याला काय खाणं बंद केलं सा, काय दिलं सा, हे पण महत्त्वाचं आहे. तेवढा खर्च आपल्याला पेलणार आहे का? कुणी सांगितलं तेवढं खाऊन लगेच शॉर्टकट करा? बरं, ते बंद केल्यानंतर लिहून स्टॅम्पवर कोण लिहून देतं का तुम्हाला हे आमचं एवढं वजन कमी झालं की परत तुमचं वाढणारच नाही असं कोण स्टॅम्पवर लिहून देतो का? मग तुम्ही काय करताय बघा. वजन कमी करण्यासाठी कोर्स म्हणून त्याच्याकडे बघू नका. लाईफस्टाईलसाठी मला काय करायला पाहिजे, माझ्या सवयीत काय बदल पाहिजे आणि त्या सवयी मला कायम माझ्यासोबत ठेवायसाठी मला काय करायला पाहिजे हे साधं करणं लक्षात ठेवायचं. ह्याला सोडूच नका ना. जसं सकाळी उठल्यानंतर ज्या काय आपल्या प्रातर्विधी असतात की आंघोळ करणं, टॉयलेट बाथरूम ब्रश करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं त्या व्यायामाच्या सवयी पाहिजेतच. आज सकाळपासून तुम्ही तुमचा मोबाईल किती वेळा चार्जिंग कमी झाल्या बघितला असाल किंवा आता घरी आल्यानंतर चार्जिंग लावणार असणार, बॅटरी किती टक्के उतरल्या बघा.
म्हणजे आठवणीनं आपण मोबाईल चार्जिंग करणार. मग आपण स्वतःला का बघत नाही? आपण ज्याला चालवतोय मोबाईल, आपण मोबाईलला चालवणार आहे, सगळं हाताळणार आहे, त्याची काळजी एवढी करतोय. मग आपण आपली स्वतःची काळजी का करत नाही? आपल्याला चार्जिंग करण्यासाठी आपण काय केलं? आणि ते चार्जिंग करतानाच स्वतःला, म्हणजे चार्जिंग म्हणजे काय? चांगल्या हालचाली, व्यवस्थित व्यायाम. म्हणजे घामच पाडला पाहिजे असं पण नाही. घाम आला म्हणजे वजन कमी होतं असं नाही. मग ह्याला थोड्या थोड्या हालचाली करा, काय अडचण नाही. लहान लहान हालचालीतून जबरदस्त रिझल्ट येतोय, जबरदस्त. कारण ह्या ज्या सवयी आहेत ह्या तुम्हाला पुढं 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 नेणार आहेत, मागं नाही आणणार. मग ह्या सवयी बदलायच्या आहेत फक्त आपल्याला. शतपावली करताना सगळं कुटुंब एकत्र या, सगळ्या कुटुंबासोबत शतपावली करा, सगळ्यांना विनंती करा, मोबाईल लावा पुढं, शतपावली करा. बरं, तुम्ही जर करत असाल तरच माझ्या ह्या रील बघा म्हणतो मी म्हणत नाही व्हिडिओ माझेच बघा. तुम्हाला जे चांगलं वाटतं त्या व्यायामाचे, कोणाचे वाटत त्यांचे करा, पण व्यायामाला सुरुवात करा. व्यायामाला हालचालीला सवय लावा, जबरदस्त. काही नाही, याला काही द्यायला लागत नाही. जेवलाय, मोबाईलच्या ऐवजी फक्त चालायचं आहे. तुम्हाला कुणी पण येऊ दे म्हणू दे, हे असं नाही करायचं नाही. नमस्कार म्हणायचं, आभारी आहे एवढंच म्हणा. काय वाद घालत बसायचं नाही, आपला ठेका सोडायचा नाही. मला माझ्या हालचाली होत नाहीत एवढंच महत्त्वाचं आहे. पूर्वी माहीत आहे का, माणसं आता एक फॅड झालंय, जेवणानंतर व्यायाम करू का नको, करू का नको, हे करू का नको. शतपावलीला पण कोणतरी येताना मध्येच म्हणतंय. जेवणानंतर पहिल्यांदाच ऐकलं. पहिली माणसं पाणी डोक्यावरनं काकतनं कळशी आणत होती, आपल्या महिला भगिनी पूर्वी. आणि ते जेवण झालं म्हणायचं का नको, आता ती कळशी किती किलोची असेल. कधी कधी तर बाळ असायचं त्यांना लहान, एका काकत बाळ, एका काकत हंडा, कळशी. त्या काळजी काय म्हणत असेल ती, डोक्यावर आणखी एक हंडा किंवा कळशी, हे एवढं घेऊन ते प्रवास करायचे. आणि आत्ता आपण म्हणतो साधा वॉर्मअप चालू करायचं असेल तर ती वॉर्मअप करू का, वर्कआउट करायचं असेल तर, आणि डंबेल्स उचलायचं आपल्याला 2.5 किलो. तरी पण मग किती किती नियम आले बघा, किती सायन्स आला, किती नियम आले. काय संबंध आहे याचा? म्हणजे तुम्ही भीती किती घालताय लोकांना. मी तर प्रत्येकाला सांगतो, भीती घालू नका, भीती घालायचं नाही. किती भीती म्हणजे, पूर्वीचा जर इतिहास काढला तर त्या लोकांनी कधी वॉर्मअप केला नाही. साधे बघा, बाळ नाही म्हटलं तर 4-5 किलोच्या पुढं बाळ, आई कशी पण असं खेळत खेळत त्याला कितीतरी वेळा उचलते, वर टाकते, किती भारी बघा की. त्यावेळेस तिला म्हणतो का कुठं तर लचकल चिलकल वॉर्मअप कर, नाही. 2.5 किलो डंबेल्स उचलताना सुरुवातीला केला पाहिजे वॉर्मअप, नाही असं म्हणत नाही. पण तुम्ही कारणं सांगत बसू नका, सुरुवात करा, सुरुवात करा. हे कारणामुळेच आपल्या सगळ्यांच्या हालचाली थांबल्यात. आणि मग नको ते वजन वाढायला लागलंय, पोट सुटायला लागलंय, चरबी वाढायला लागल्या, अनेक अनेक प्रॉब्लेम्स चालू झालेत. ह्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळ्या अँगलनं लाईफस्टाईल बदलायला पाहिजे. वेगळं म्हणजे काही जगापेक्षा वेगळं नाही. जुनं ते सोनं. जुन्या काय हे होत्या त्या हालचालीत असायची लोक. आत्ता स्कॉट मारायला गेलं तर काय होतंय बघा, लगे पाय दुखतात. म्हणजे हे करतो आपण काय म्हणतो मग वेट ट्रेनिंग. आता बरेचसे काही कन्सेप्ट येतात. तुम्हाला वेट लॉस करायचा तर वेट ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. होय दादा, तुमचं सगळं बरोबर आहे, जे काय कोण सांगतात ते काही चुकीचं नाही. पण ज्यांना जिमला, किती टक्के लोक जातात हो जिमला, जे जात नाहीत त्यांच्यासाठी तर हे महत्त्वाचं चाललंय ना आपलं. कोणीही व्यक्ती कुठल्याही खेड्यात राहू देत, शेती करू देत, ड्रायव्हिंग करू देत, मोठ्या पदावर असू देत, त्यांच्या सगळ्यांसाठी ह्या हालचाली उपयोगी आहेत, सगळ्यांसाठी. त्यामुळं कारणं सांगायचं नाही. साध्या साध्या स्टेपनं सुरुवात करू. पुढचा गोल आपण कसा गोल साध्य करायचं ते बघू. आधी सवय लागणं महत्त्वाचं आहे, सातत्य राहणं महत्त्वाचं आहे. हालचालींचं सातत्य, व्यायामाचं सातत्य, ते टिकणं महत्त्वाचं आहे. मग तो लय मोठा भाव आणला, मग मी योगा करताना व्यायाम करताना श्वास घेऊ का सोडू, अरे काय मग ह्या इतकं त्यांना ते म्हणजे करायच्या आधीच श्वास घ्या, चुकला, हात तिथं आला, हात असा घ्या, असा घ्या, असा घ्या. म्हणजे लोकांच्या मनात इतकी भीती. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो, परफेक्शन नको, ॲक्शन घ्या. परफेक्शन नको, ॲक्शन घ्या, मग रिझल्ट 100% ऑटोमॅटिक येतोय. काही गडबड करू नका. लाईफस्टाईलमध्ये सातत्य आपल्याला ठेवायचं आहे, लाईफस्टाईलमध्ये घ्यायचंच आहे.
मग तुम्हाला काही नाही, तुम्ही लय भारी राहताय, लय भारी. पण कारण सांगायची नाहीत. तर हा आपला 10 मिनिटाचा शतपावलांचा व्हिडिओ झाला. कुणी शतपावले पूर्ण केलेत त्यांनी कमेंटमध्ये टाका, सांगा, म्हणजे मला पण लक्षात येईल. कुटुंबासोबत केलं असेल तर कुटुंबासोबत शतपावली केली ते सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कमेंटला उत्तर देईन याची अपेक्षा करू नका, पण वाचल्यामुळे मला तर कळेल की तुमच्यापर्यंत कोणी जर करत आहेत, केलंच पाहिजे, कुणाला बर्डन नाही. ज्यांना वाटतं त्यांनी, सोपं वाटतं, चांगलं वाटतं त्यांनी करायचं आहे. ज्यांना नाही त्यांनी नमस्कार, आभारी आहे. आपल्या मार्गाला पण लागायचं. मी माझ्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.